देवेंद्राकडे अमृत आहे. अमृत म्हणजे प्रत्यक्षात संजीवनी होय. अर्थात त्या संजीवनी योगे या विश्वात मेलेल्या सुद्धा मी उभा करू शकतो. तुझी गरज काय? देवेंद्र तर देव दरबारी माझी जन्मकाळी बघून मोकळ्या झाला. म्हणे तुम्ही आम्हाला देवपंक्तीत बसू दिला. काय हो तुम्ही जन्माचे देव, तुम्ही जन्माचे देव. विश्वाच्या ठिकाणी काशी क्षेत्राच्या ठिकाणी शतयज्ञांची संगता केला. अश्वमेध धर्मेध राजश्रिय कौस्तभ द्वादश ऐन सर्वजित सर्व वेद अतिरात्र अत्यागी कोम सौख्यावरी दर्शनागी शेवटचा केला तो सोम्या. हे 100 यज्ञ जेव्हा केला तेव्हा देव झाला. जन्माला हे वास्तविक तुला जर कळत आहे 100 यज्ञ करणारा देवराज देवेंद्र हा तुझ्यापेक्षा किती प्रभावशाली आहे याचा विचार कर. 100 यज्ञ करून देवतांचा राजा हे पद मी उपभोगतोय. दिवसा देवतांचा राजाच नव्हे तर या विश्वात ते 21 स्वर्ग ठेवले गेले. 34 स्वर्ग, श्वेत स्वर्ग, कमल स्वर्ग, विमल स्वर्ग, अभिराजित स्वर्ग, प्रकाश स्वर्ग, सहज स्वर्ग, सिद्धी स्वर्ग, अनंत स्वर्ग, नित्य स्वर्ग, अमृत स्वर्ग आणि सच्चिदानंद स्वर्ग. त्यातील 34 स्वर्गाचा अमृताचा कलश आहे. त्यावर माझा तरी मत आहे तुमच्या औषधी वनस्पतींची आम्हाला गरज नाही. मी अमृत आणवले, विश्वाच्या ठिकाणी शिवशंकर महादेव जांभळीकर राजा विद्युतची वाजवतात. 360 टक्क्या म्हणजे 1 घटिका, 8 घटिका म्हणजे 1 दिवस, 8 दिवस म्हणजे 1 दिवस रात्र, 30 दिवस रात्र म्हणजे 1 महिना, 12 महिने म्हणजे 1 वर्ष, 100 वर्ष म्हणजे 1 शतक, 100 शतक म्हणजे 1 दशक, 100 शतक म्हणजे 1 कोटी. त्याच मनवंतरात काय काय करू शकता. मी जे काय केलं ते याच मनवंतरात करून दाखवणार. याच मनवंतरात आतापर्यंत जे जे काय केलं ते जगानं पाहिलेलं आहे. म्हणून माझा पवित्र आत्मावर मी स्थिर आहे आणि म्हणून ते संकट आलं त्या संकटाला मी धैर्यानं मात करू शकलो. मागावर येऊन ही मोठेपणा मला सांगतो. आणि माझी गरज तुम्हाला नाही तर तुम्ही तरी म्हणता काय. हे देवराज देवेंद्र माझी गरज तुम्हाला लागली, माझे पाय तुम्हाला धरावे लागले. त्यावेळी गौतम ऋषींची पत्नी, या गौतम ऋषींची पत्नी अहिल्या हिचा उपभोग घेण्यासाठी ज्यावेळी तुम्ही गौतम ऋषींचं रूप घेऊन गेला आणि ज्यावेळी गौतम ऋषींना ही वार्ता कळली त्यावेळी त्यांनी तुम्हाला शाप दिला की या विश्वाच्या ठिकाणी तुला सहस्त्र भग पडतील आणि या विश्वाचं भूषण गळून पडेल. त्यावेळी या अश्विनी तुम्हाला ते चरण ऐका, या अश्विनी तुम्हाला ते चरण तुम्ही घालणार. त्यावेळी यानं तुमच्यावर म्हणजे तुमच्या भाषेत पुतळ्यानं ताटावर दया केली आणि म्हणून मेणाचं भूषण तुम्हाला लावलं. म्हणून हे राज्य उपभोग उपकार केले नाही, तुझी जबाबदारी पार पडली. त्या इंद्राला गौतम ऋषींनी 2 शाप दिले. एक म्हणजे तू बोलून गेला सहस्त्र भग पडतील. हा शापच माझ्यासाठी वरदान ठरला. ते सहस्त्र भग पडली त्याचे सहस्त्र नयन झाले. सहस्त्र नयनांनी एकाच वेळी विश्व मी पाहतोय. दुसरी गोष्ट जे ऋषण नाव गेलं त्यापासून माझ्या एका नावात भर पडली. मला मेष ऋषण म्हणून ओळखलं गेलं. अर्थात या देवराज देवेंद्र